तर आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगा। खूपच स्वादिष्ट आणि चविष्ट लागतात मंडळी, आणि तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा। चला तर मग सुरुवात करूया आणि चटपटीत रेसिपीसाठी। 2 शेंगा घेतलेल्या आहेत मी, चांगल्या मोठ्या लांब लांब होत्या। आता त्याच्यामध्ये आपण हे थोडंसं चवीसाठी मीठ टाकून ह्याला उकडून घेतोय। आता आपण कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेऊया। 1-2-3 चमचे तेल घालून घेऊया। आता याच्यामध्ये आपण जिरं घालूया, कांदा घालूया। आता कांदा जरासा लालसर झाला की आपण त्याच्यामध्ये सुकं खोबरं घालणार आहोत थोडंसं। 2-3 चमचे सुकं खोबरं घातलंय। याच्यात आपण आलं लसूण पेस्ट घालणार आहोत। याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पण घालून वाटते, म्हणून हा हिरवा कलर दिसतोय। आता हे परतून झालंय, तेल सोडते बघा, तेल सुटते। आता याच्यामध्ये आपण घाटी मसाला घालणार आहोत। ही छोटी पळी आहे मंडळी, मी अर्धी पाऊण पळी घातली। हळद घालूया। त्याच्यात आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालूया। ही कोथिंबीर चिरून ठेवली, त्यातली अर्धी घालते, अर्धी नंतर वरून घालण्यासाठी ठेवणार आहे। फोडणीमध्ये कोथिंबीर घातली थोडीशी की टेस्ट पण छान येतो याचा। आता हे आपण जरासा मसाला थोडासा फ्राय होऊ देऊया। जरा गॅस बारीक केलाय आणि याला थोडं झाकून ठेवूया 1 मिनिट। बघूया मंडळी, हे पहा छान आपला मसाला भाजलाय। तुम्हाला जर असा घट्ट हवा असेल जरासा मंडळी, थोडासा सरभरीत, तर याच्यात तुम्ही हे बेसन थोडंसं 1-2 चमचे घालून फोडणीमध्ये फ्राय करू शकता। तर तुमचा रस्सा जो आहे तो थोडासा जाडसर होईल, जरा घट्ट होईल। पण आम्हाला पातळ भाजी आवडते म्हणून मी ते बेसन घालत नाही। आता याच्यामध्ये आपण मीठ घालूया। हे पहा, आता ज्या उकडलेल्या शेंगा आहेत त्या आपण ह्याच्यामध्ये थोड्याशा फ्राय करणार आहोत। कारण मंडळी मसाल्यात थोडं 2 मिनिट जरी भाजले ना त्या शेंगा, म्हणजे फ्राय केल्या, तर त्याला टेस्ट खूपच छान येतो। आणि नंतर मग पाणी टाकायचं। हे पहा, या शेंगा उकडलेल्या त्या टाकूया। हे पहा, एक अर्धा मिनिट ह्याच्यामध्ये फ्राय होऊ द्यायचं। तर काय होतं की याचा मसाला आहे तो शेंगांना लागतो आणि शेंगा खूपच चविष्ट लागतात नंतर। हे पहा, खूपच छान आणि खूपच टेस्टी होतात मंडळी। तुम्ही हवं तर सुक्या पण बनवू शकता। हे मी गरम केलेलं पाणी आहे मंडळी, गरमच पाणी वापरायचं आहे आपल्याला फोडणीसाठी। हे पहा, ह्याच्यात आपण शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत। हे पहा, अर्धी पळी। तर भाजी खूपच छान होते। तुम्ही शेंगा एक्स्ट्रा आणली तरी त्याचे साल काढून तुकडे करून एक झाकणवाल्या बंद डब्यामध्ये ठेवले फ्रीजमध्ये, तर त्या शेंगा खराब होत नाहीत मंडळी, चांगले टिकून राहतात। आणि जेव्हा हवे असेल तेव्हा तुम्ही घेऊन बनवू शकता। याला 2 मिनिट ठेवूया, कोथिंबीर घालून घेऊया वर। पहा किती छान झाली आपली भाजी। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा मंडळी, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया मग पुढील नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त चमचमीत खा आणि मस्त राहा। चला, थँक्यू।